नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. अवकाळीच्या नुकसानीचा अहवाल शासनास सादर. जालना जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अवकाळीचा धुमाकूळ 1337 हेक्टर शेती बाधित. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वाढत्या तापमानाचा प्रभाव उत्पादक शेतकऱ्यांना फटका. उत्पादक म्हणतात भाव गळगळल्याने उत्पादन खर्चही निघेना. चॅनलला जर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन प्रेस करा. बियाणे, खते, कीटकनाशके योग्य दरात विक्री न केल्यास होऊ शकतो कारावास. कृषी विभागाची आढावा बैठक. मोंड्यात तुरीला 11,000 रुपयाचा भाव. आवक मात्र 1.5 क्विंटल. बीडमध्ये सोयाबीनचा भाव 4,500 पुढे जाईना. शिरोली ते बांधावरील 15 झाडावर फिरवला JCB. खरीपाच्या तोंडावर रासायनिक खताच्या किमती वाढल्या. शेतकरी चिंतेत. 100 ते 200 रुपयापर्यंतची वाढ. खर्च व मिळणाऱ्या उत्पादनात ताळमेळ लागेना. यंदा ऊस लागवड हंगामाचे धोरण 20 मेला ठरणार. सोमेश्वर कारखान्याच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन. शेतकऱ्यांना विश्वासात घेणार. दौंडला भुसारमालासह पालेभाज्याचे भाव कडाडले. दौंड बाजारभाव. लिंबाची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत. अवकाळीमुळे केळी पिकाचे नुकसान. वीज पडून कडब्याची गंजी जळाली. सांगोला तालुका वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले. कुटुंब पडले उघड्यावर. लोकसभेची निवडणूक संपली. आता कुकडीचे आवर्तन कधी? लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना सवाल. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर. कोपरगाव तालुक्यात वादळाचा तडाखा. वीज पडून गाय, बैल, 3 मेंढ्या ठार. अनेक घरांचे पत्रे उडाले. कांदा, डाळिंबाचे नुकसान. वीट भट्टीवर अवकाळीचे पाणी. कच्च्या विटांचा झाला चिखल. बांधकाम क्षेत्राचा कणा. अवकाळीमुळे पावसामुळे संकटात. शेतकऱ्यांना कांदा निर्यात बंदी खुली करण्याची हूल. नापेलची खरेदी गुलदस्त्यातच. दरात घसरण अद्याप सुरूच. कांदा, सोयाबीनसह दुधाला योग्य दर हवा. शेतीमालास कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांत रोष. रस्ते, पाणी प्रश्नावर लक्ष द्यावे. रोषाच्या वातावरणात ही मोदींची मोठी सभा. पिंपळगावला पहिले वाक्य मराठीतून. शेतकऱ्यांना आपल्याशी करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याकडून कोबीची रोपे वाचवण्याचे प्रयत्न. उन्हामुळे उगवण क्षमतेवर होणार परिणाम.